जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क। सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी आज सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। मिरज शहरातील ब्राह्मणपुरी येथील मतदान केंद्रावर आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व त्यांच्या पत्नी सुमनताई सुरेश खाडे यांनी शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात मतदान केले। यावेळी मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध असून प्रशासनाकडून सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडली जात असल्याचे चित्र दिसून आले। मतदानानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा हक्क हा अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक नागरिकाने हा हक्क आवर्जून बजावला पाहिजे असे मत व्यक्त केले। लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी व सक्षम पारदर्शक प्रशासन घडवण्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मतदान होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी प्रशासन व निवडणूक यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांनी केले। सुरू झालेली आहे ही प्रक्रिया करत असताना आम्ही सौ आणि मी दोघे आम्ही मतदानाचा हक्क आम्ही बजावला। सर्व जनतेला माझं आव्हान आहे, मतदान हे महत्त्वाचं मतदान, एक मतदान सर्वांना दिलेलं आहे। आपण सर्वांनी तो हक्क बजवावा आणि निश्चित आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं मतदान आपण करावं, एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो। सर्व मतदार बंधूंना, सर्व कार्यकर्त्यांना, सर्वांना माझी विनंती आहे की आपण हे मतदानाची प्रक्रिया होत असताना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शांततेनं कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मतदान करावं, एवढीच माझी विनंती।